हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचं नाश्ता पाणी झालं आणि पाखरांना जरा चारा पाणी ठेवावं म्हटलं. तर आपण जसं खातो तसं पाखरांना पण चारा पाणी लागतं आणि उन्हाळा आहे ना, पाखरांना कुठं जास्त पाणी पण मिळत नाही आणि चारा पण मिळत नाही. त्यामुळे असं वाट्यांच्या ठेवलं की ते दिवसभर चारा खातात, पाणी पितात आणि झाडं आहेत माझ्या गार्डनमध्ये, तर झाडांच्या ते सावलीला बसतात आणि सारखं चिव 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 करत राहतात. तर बारकाल्या चिमण्या ज्या असतात ना, त्या तर सारखे भांडणं करतात, चिवचिव करतात. तर मला पाखरांचा चिवचिवाट खूप आवडतो. तर त्यामुळे मी त्यांना चारा पाणी ठेवते. मग ते घराच्या आसपासच राहतात. तर त्यांना चारा पाणी ठेवलं आणि जास्वंदीच्या झाडाचे फुलं तोडून आणले, दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक झालेला होता माझा. बेसिनमध्ये थोडेसे भांडे होते, घासून घेतले, किचन क्लीन करून घेतला. तर असं सकाळी 11-12 वाजेपर्यंत आपलं किचन जर आवरलं, किचन क्लीन करून झालं ना, बाकीच्या कामाला पण वेळ मिळतो आपल्याला. आणि आजकाल दुपारी खूप गरम होतं आणि 3-4 नंतर आजकाल पाऊस येतोय. तर बिना मोसम बरसात होती आजकाल संध्याकाळी. दिवसभर नसते, पण संध्याकाळी पाऊस यायला सुरुवात होती. तर माझं किचन आवरून झालं आणि त्यानंतर म्हणलं जी जास्वंदी आहे ना, त्यावरती किडे झालेत बारीक बारीक. तर एकदम छोटे छोटे किडे असतात पहा, पांढरे. त्यावरती असं मेणबत्तीसारखं आवरण असतं. तर त्या पांढऱ्या आवरणामुळेच ते जगतात. तर त्याच्यावरती किती औषध मारलं तरी त्या आवरणामुळे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही आणि ते किडे काही मरत नाही. तर त्या किड्यांच्यासाठी मी घरगुतीच उपाय करत असते. तर याच उपायाने ते किडे मरतात. तर मी मोकळी स्प्रे बॉटल घेते, त्यामध्ये पाणी भरते, थोडंसं निरमा पावडर टाकते, ते मिक्स करायचं आणि त्या झाडांच्या जे किडे आहेत झाडावरती त्या किड्यांच्यावर मारायचं. निरमा पावडरने काय होतं, ते किड्यांच्यावरचं जे पांढरं आवरण असतं ना, ते निघून जातं आणि किडे मग मरतात. तर तुम्ही बघू शकता झाडाची पानं असे वाकडे झालेत, कळ्या पण येत नाही आणि झाडाचा शेंडा ते खाऊन टाकतात. पांढरे किडे झालेत आणि त्याला मुंग्या खात्यात बघा आता. आणि याने काय होतं, अजिबात झाड व्यवस्थित होत नाही आणि ज्या कळ्या येतात ना नवीन, त्या सुद्धा खराब झाल्या जातात. तर ह्या किड्यांना काही आपण उपाय केला नाही ना, तर ते किडे सगळ्या झाडाला होतात आणि सगळं झाड खराब करून टाकतात. गच्च झाड भरतं. शेवटी आपल्याला त्या झाडाची कटिंगच करावी लागते. तर नवरोबाने याला औषध पण मारून पाहिलं, सगळं करून पाहिलं, पण ते काय झाडं किडे काही मरत नाही. तर त्यासाठी असा उपाय करावा लागतो. तर नर्सरीत गेलो होतो आम्ही एकदा, तर त्या नर्सरीवाल्यांनी सांगितलं होतं असं करायचं. तर आम्ही करून पाहिलं, तर ते सक्सेस होतंय. तर एकदम नाही जात हे किडे, पण आपण 4-5 दिवसातून असं एकदा मारलं ना, त्याच्यावरती असं निरम्याचं पाणी स्प्रेनी मारायचं, म्हणजे त्या किड्यांच्या वरचं जे पांढरं आवरण आहे ना, ते निघून जातं. तर झाडाचं प्रत्येक पान काय आपण चेक करून बघू शकत नाही. आपल्याला जेवढे किडे दिसतात ना, आपण तेवढ्यावरती स्प्रे मारतो आणि ते किडे मरून जातात. आणि 2-3 दिवसांनी काय होतं, इकडं-तिकडं लपलेले किडे आहेत ते पुन्हा झाडाच्या पालवीवरती येतात. हे किडे मेन म्हणजे झाडाच्या जे फुल येतं ना झाडाला, तिथंच ते किडे येऊन बसतात आणि सगळा शेंडा झाडाचा कव्हर करतात आणि पुन्हा तिथं पालवी येऊन देत नाही नवीन, किंवा फुलसुद्धा येऊन देत नाही. ते झाडाचे शेंडे सगळे खराब करून टाकतात. तर आणि त्याला त्या किड्यांना आहे ना, मुंग्या येऊन खातात आणि सगळं झाड आहे ना असं चिकट होऊन जातं, मग खराब होऊन जातं. त्यामुळं लवकरात लवकर आपण या झाडाला असं स्प्रे मारला ना, तर झाड आपलं हेल्दी राहतं. तर थोडे थोडे किडे आहेत तुम्ही बघू शकता. आता सगळ्यांना मी मारते. असं 3-4 दिवसातून मारावं लागतं. तर जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं. आपल्याला देवाला फुलं वाहायला आवडतात आणि दारामध्ये झाडाला असं फुलं आली ना, खूप छान वाटतं. पण असं किडे झाले ना, तर ते फुलंसुद्धा वाहायला जमत नाही, कारण त्या फुलाच्या देठाला सुद्धा ते किडे येऊन बसतात. तर संध्याकाळचे वाजलेत 6. आम्ही निघलो सगळेच फिरायला, नवरोबा, मुलगा आणि मी. तर संध्याकाळी थोडंसं असं बाहेर निघलं ना फिरायला, खूप छान वाटतं. कारण आजकाल इतकं गरम होतंय ना, दिवसभर घरात राहतो आणि संध्याकाळचं बाहेर निघलं की छान वाटतं. थंड हवा पण सुटते संध्याकाळी थोडीशी. तर ते पहा दम निघाना, चला चला करते. माझ्या छोट्या मुलाची हाईट खूप झाली, तर नवरोबापेक्षा पण हाईट जास्त आहे त्याची. तर नवरोबा त्याची मजाक उडत होते, बोलत होते, तू आता किती उंच होणार आहे अजून, तू तर दुसरा खालीच वाटायला लागलाय. तर बघा नवरोबा मुलाच्या हाईटशी कम्पेअर करते स्वतःला, म्हणते तर माझ्यापेक्षा किती मोठा झाला, काय झालं. तर गंमतच चालली त्यांची पण एक. येऊ दे मला पण, थांबा. आर्मीमधून रिटायर झाले असले ना, तरी आर्मी किडा त्यांच्या घुटण्यात अजून पण आहे. कारण त्यांना घरात डिसिप्लिन पण तेवढंच लागतं. मुलांनी थोडंसं इकडं तिकडं केलं की ते ओरडतात पण तेवढंच. आणि मुलांना ओरडले की मुलं लगेच थोडेसे नाराज दिसले की लगेच त्यांच्या संग मित्रासारखं पटकन बोलतात पण. तर त्यांचं असं आहे, घडीत असे तर घडीत लगेच तसे. बघा आता हवा भरायचा पंप द्यायला सगळं परिवार चाललंय.
गाडीची हवा गेली होती सकाळी. पंप आणला होता पाठीमागं राहतात त्यांचा हवा भरण्यासाठी. तर फिरायला जायचंच तर म्हटलं जाता जाता त्यांचा पंप देऊ. तर पंप दिला त्यांचा आणि 2-3 चकरा मारल्या. चकरा मारल्यानंतर आम्ही घरात आलो. तर स्वयंपाकाला लागले मी लगेच, कारण यांना नाईटला ड्युटीला पण जायचं होतं. फिरायला जाताना माझ्या भावाला सांगून गेले होते बाजारातून 1-2 भाजीसाठी काहीतरी घेऊन ये. तर त्यांनी काय केलं, पावशेर भेंडी आणि 1 किलो टोमॅटो घेऊन आला. आता ती पावशेर भेंडी आमच्या 5 जणांसाठी पुरण का? तर केल्यानंतर ती एवढीशीच होईल. तर बारक्या मुलाला भेंडी खूप आवडती, तर ती पावशेर भेंडी एकटाच खाऊन जाईल. तर म्हटलं मग टोमॅटो आणलेच त्यांनी, तर मग टोमॅटोची चटणी बनवावा आणि तेवढी आहे तेवढी भेंडी करावा. तर सगळ्यात आधी म्हटलं पीठ मळून ठेवते, कारण गावाकडून नवीन गहू आलेत ना, तर त्याच्या चपात्या थोड्याशा चिकटच येतात. तर पीठ असं आधी थोडंसं मळून ठेवलं आणि चपात्या करण्याच्या वेळेस थोडंसं तेल लावून जर मळलं आणि परत मग चपात्या बऱ्यापैकी येतात. तर पीठ मळून ठेवलं मी थोडंसं भिजण्यासाठी आणि तोपर्यंत भाज्या करून घेते म्हटलं. तर भेंडी थोडीशीच आहे त्यामुळं टोमॅटोची चटणी करते. तर टोमॅटोच्या चटणीसाठी मी 4 कांदे घेतले आणि 6 टोमॅटो घेतलेत. तर टोमॅटोची चटणी करायची असले ना, तर कांदा थोडासा घ्यायचा, टोमॅटो जास्त घ्यायचे. तर दोन्ही पण गॅसवरती मी कढाया ठेवल्यात. एकीकडे भेंडी करते, एकीकडे टोमॅटोची चटणी करते, म्हणजे पटकन होऊन जाईल. चपात्या केल्या की नवरोबा जेवतील आणि ड्युटीवर जातील. तर पटकन करण्यासाठी मी आता दोन्ही पण कढाया ठेवल्यात. एका कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घातलं, जिरे टाकली, कापून असं हिरव्या मिरच्या टाकते आणि भेंडी टाकते. त्यामध्ये थोडंसं परतून झालं की शेंगदाण्याचा कूट टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं, झाली भेंडी तयार. आणि एका कढईमध्ये मी थोडीशी मोहरी टाकली. मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये जिरा टाकते आणि कांदा परतायला टाकते. तर दुसऱ्या कढईमध्ये मोहरी टाकली होती मी तडतडण्यासाठी तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली, त्यामध्ये जिरी टाकली. जिरा पण थोडासा भाजला की त्यामध्ये कांदे टाकले. आता 4 कांदे मोठाले मी असं कापून घेतलेत बारीक बारीक. आता कांदा थोडा परतला, त्यामध्ये टोमॅटो घातलं आणि थोडंसं मीठ घालते. मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवते, म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल. आता भेंडी एकीकडं परतली, त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला, थोडंसं त्याला परतून आता भेंडी उतरून घेते. तर माझ्या भावाला मी बाजारातून भाजी आणायला सांगत असते. तर त्याला सांगत असते पावशेर मटकी, पावशेर वांगे, असं पावशेर पावशेर घेऊन ये. तर ते असं आपण पातळ करतो ना रश्श्याचं, तर ते भरपूर होऊन जातं पावशेर भाजी. पण त्याला वाटलं भेंडी पण पावशेर भरपूर होऊन जाईल, पण त्याला माहितीच नाही की भेंडी केल्यानंतर एकदम थोडीशी होती. त्यामुळे त्याने भेंडी पण पावशेरच घेऊन आला. तर आता टोमॅटो परतले, त्यामध्ये मसाले घालते मी. लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि जे मसाले आवडतात ना आपल्याला ते आपण घालायचे, म्हणजे फ्लेवरनुसार जो फ्लेवरचा मसाला तुम्हाला आवडते तो. तर टोमॅटोची चटणी छान लागते. तर पावभाजी मसाला मुलांना आवडतो, पावभाजी आवडते, त्यामुळं मी थोडासा पावभाजी मसाला पण घातला आहे. कढीपत्ता पण घातला, तर कढीपत्त्याने पण छान फ्लेवर येतो चटणीचा. तर हे मिक्स करून घ्यायचं आता, असं थोडंसं स्मॅच करून घ्यायचं. इतकी छान टोमॅटोची चटणी लागते ना, काही भाजीला नसलं ना तर हे मस्त ऑप्शन आहे टोमॅटोची चटणी. आणि आवडत असेल ना तर यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, तर छान होते अजून चटणी. तर आवडत असेल तर टाकायचं, नसेल आवडत तर नाही टाकायचा. तर असा शेंगदाण्याचा कूट मला टोमॅटोच्या चटणीमध्ये, कांद्याच्या चटणीमध्ये आवडतो, त्यामुळं मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. असा आवडधोबडच आहे, जास्त बारीक पण नाही आहे. तर एकदम कांद्याची चटणी पण बनवत असते मी, म्हणजे पूर्ण कांदा, त्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर हिरवी मिरची, मीठ हे टाकून जिऱ्याची फोडणी देऊन मस्त नुसती कांद्याची चटणी छान लागते. तर मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार आहे आपली. तर मुलांना तर माझ्या खूप आवडते. तर जेवण करून रात्री नवरोबा 8:30-9 वाजता ड्युटीवर गेले होते. पाऊस खूप चालू झाला तिकडं. मग ते रात्री 1 वाजता घरी आले परत. तर दिवसभर नुसतं गरम होतं आणि संध्याकाळी पाऊस यायला सुरुवात होती. विजा चमकत्यात, गडगड करते आकाशामध्ये. तर व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.